मित्रांनो नमस्कार, मी श्रीकांत वानखेडे आणि MH19 न्यूजमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण बॉक्सिंग टुर्नामेंट या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपल्यासोबत महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी डॉक्टर राकेश तिवारी आपल्यासोबत जोडलेले आहेत. त्यांच्याकडनं आपण या ठिकाणी थोडी प्रतिक्रिया घेणार आहोत, थोड्या ठिकाणी चर्चा करणार आहोत की महाराष्ट्र बॉक्सिंगबद्दल आणि त्याचबरोबर भुसावळ बॉक्सिंगबद्दल. सर, सर्वप्रथम MH19 न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद. महाराष्ट्र बॉक्सिंग आणि भुसावळ बॉक्सिंगला आपण कसं पाहतात? पहिले तर तुमचं धन्यवाद. मला पहिला आनंद हा होतोय की वानखेडे हा आमच्यासाठी आणि बॉक्सिंगसाठी फार जुना संबंध असलेला व्यक्तिमत्व, एक खेळाडू असलेला, एक प्रशिक्षक असलेला आणि त्यानंतर पंचाधिकारी असलेला व्यक्तिमत्व आज परत न्यूजच्या माध्यमातून बॉक्सिंगच्या प्रचार आणि प्रसाराला पुढे आला, त्याबद्दल तुमचं पहिलं धन्यवाद. दुसऱ्यांदा की महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन आणि भुसावळ बॉक्सिंग असोसिएशनबद्दल जर तुम्ही विचाराल तर जळगाव जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन इथे फार चांगली आहे. महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचं कारकिर्दीचा जर कार्यक्रम तुम्ही बघितला आणि इतिहास बघितला तर फार सुंदर आणि अनेक लोकांनी त्याच्यासर्व मेहनत केलेली आहे. त्याच अनुषंगाने 2 वर्षामध्ये महिलांची बॉक्सिंग आणि बॉक्सिंग स्पर्धा ही महाराष्ट्रामध्ये होत नव्हती. काही तांत्रिक अडचणी तयार झालेल्या आहेत. त्या तांत्रिक अडचणीमुळे मुलींना कुठेच खेळायला मिळत नाही आहे. शालेय स्पर्धा झाल्यानंतर त्यांना स्पर्धा नाही आहे. मग छत्रपती शाहू महाराज बॉक्सिंग अकॅडमी, आई फाउंडेशन, कृष्णाज स्पोर्ट्स क्लब हे सर्व पुढे आले आणि त्यांनी मला म्हणलं की सर की स्पर्धा घ्यायची आहे, त्या स्पर्धेसाठी पाहिजे, परंतु त्यांचे तांत्रिक जो काही विषय आहे तो तुम्हाला थोडासा बाजूला करून विद्यार्थ्यांचा हेतूनही विचार करावा. तर मी म्हटलं की नाही, आपला केंद्रबिंदू आहे बॉक्सिंग झाली पाहिजे, हे मुख्य केंद्र आहे. बॉक्सर कोचेस यांच्या सर्व लोकांचं मी लक्ष दिलं आणि मग आम्ही प्रामुख्याने आमची जी कमिटी आहे पूर्ण, त्या कमिटीमध्ये रणजित सावरकर सर अध्यक्ष आहेत. त्यानंतर मान्य श्री मनोज कोटकजी आहेत, मिलन वैद्यजी आहेत आणि असे अनेक कोचेस आणि मार्गदर्शक आहेत माझ्या मागे, ज्यांनी मला सांगितलं की सर आपण स्पर्धा घेऊया. त्या स्पर्धा घेण्यामध्ये मग आम्ही पुढाकार जेव्हा बाळांनी घेतला आणि कृष्णाने घेतला आणि अनेक कोचेस आहेत त्याच्या मागे त्यांनी समोर ठेवलं, या सर्व गोष्टीचा आराखडा घेऊन एक स्पर्धा आयोजनाचा विचार केला. स्पर्धा निमंत्रित राज्यस्तरीय न घेता निमंत्रित राष्ट्रीय कराव्या, कारण की त्या लेवलनी भुसावळचं बॉक्सिंग वाढलेलं आहे. जळगाव जिल्ह्याने बॉक्सिंगसाठी फार प्रयत्न केले, त्यामधून अनेक खेळाडू आले. त्यामध्ये बाळासुद्धा त्यांचाच एक प्रोडक्ट आहे. आज बाळा चांगला आणि प्रामाणिकपणे काम करायला लागलेला आहे. बॉक्सिंगचा एक ऑर्गनायझर म्हणून तो पुढे आलेला आहे. म्हणजे खेळाडूपासून तर प्रशिक्षक आणि प्रशिक्षकापासून तर तो आयोजक, या तीनही भूमिका करून जेव्हा तो पुढे आलेला आहे, तर अशा लोकांना कुठेतरी मार्ग मिळावा हे आमचं सुद्धा उद्देश असला पाहिजे संघटनेचा. म्हणून या स्पर्धेचं आयोजन इथे होत आहे. त्या स्पर्धेच्या आयोजनामध्ये आमच्या राज्य संघटनेची भूमिका तेवढी नाही जेवढी आयोजकांची आहे. आयोजकांनी आपल्या स्वबळावर, स्वखर्चावर आणि खेळाडूंपासून जर त्यांनी पैसे घेतले असेल तर तेवढी सुविधा त्यांनी त्याला दिलेली आहे. अशा सर्व योजनेबद्दल त्यांनी स्पर्धा आयोजन केली, त्याबद्दल त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. सर, आपण जसे की बघतो की येत्या काही कालखंडामागे जर आपण बघितलं, 1 दशकाबद्दल जर आपण बोललो की 1 दशकापर्यंत बॉक्सिंग अत्यंत उत्साहात महाराष्ट्रामध्ये राबत होती. पण मधांतर असं झालं की बॉक्सिंग कुठंतरी बाजूला सरताना आपल्याला दिसत आहे की कोणतेही स्टेट टुर्नामेंट असतील किंवा डिव्हिजनल असतील किंवा इतर जिल्हास्तरीय बॉक्सिंग असतील, आता होताना दिसत नाही आपल्याला. तर त्याच्यामागे तांत्रिक अडचणी आपण सांगणार का काय दुसरं कारण सांगणार आपण? फार चांगला प्रश्न आहे. माझं असं मत आहे की उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा असतो, परंतु प्रत्येक उन्हाळा, हिवाळा, पावसाळा हा प्रत्येक वर्षी तसाच नसतो जसं आपल्याला अपेक्षित असतं, शेतकऱ्याला सुद्धा अपेक्षित असतं. तर यासारख्या क्रीडा क्षेत्रामध्ये प्रत्येकाने वेगवेगळे खेळ असतात, वेगवेगळ्या खेळामध्ये वेगवेगळ्या भूमिका असतात. महाराष्ट्र बॉक्सिंगमध्ये गेल्या अनेक वर्षापासून चांगल्या प्रकाराने सुधारू रूपने चालत आहे, परंतु फक्त बॉक्सिंगवर लक्ष केंद्रित असलेले लोक होते आणि बॉक्सिंगवर लक्ष केंद्रित असलेले सर्वजण आताही आहे. बॉक्सिंग सुरळीत करण्यासाठी आपल्याला टेक्निकली सर्व गोष्टी सांभाळाव्या लागतात. आज कोणती स्पर्धा आयोजन असेल म्हटलं तर जागेची परमिशन घ्यावी लागते, त्यानंतर ती स्पर्धा घेता येते. जर आपण परमिशनच्या गोष्टी केल्या आणि कागदपत्राच्या गोष्टी केल्या, त्या ठिकाणी काही ठिकाणी उणीवा आलेल्या आहे. त्या उणीवा पूर्ण करण्यासाठी 2022ला महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेच्या निवडणुकीचा कार्यकाल संपलेला आहे.
निवडणुकीचा कार्यकाल संपलेला आहे, तर कमिटी असली पाहिजे, काही स्पर्धा झाल्या पाहिजे. म्हणून स्पर्धा होत होत्या. जेव्हापर्यंत नवीन कमिटी येत नाही तेव्हापर्यंत काळजीवाहूक म्हणून एका संघटनेला आपण असं सोडू शकत नाही. त्यांचे सर्व घटनेच्या नियमानुसार त्याला सर्व गोष्टी लागून आहे. तर त्या गोष्टी आम्ही तशा ठेवलेल्या आहे. बॉक्सिंगला आयोजनासाठी आयोजक म्हणून पुढे येत आहेत. रिव्ह्यू कमिटीच्या माध्यमातून महाराष्ट्राचा संघ फेडरेशनला जातोय आणि ज्या तांत्रिक गोष्टी आहेत त्या तांत्रिक गोष्टी बघण्यासाठी आज आम्ही काम करतोय. त्या काम करण्यामध्ये उणिवा ज्या जुन्या होत्या त्या उणिवा भरत भरत आता येत आहेत. गेल्या काही महिन्यामध्ये याचं सोल्युशन नक्की निघेल असं मला खात्री आहे. काही वरिष्ठांचे सर्व काम चांगले होते, परंतु काही टेक्निकली ज्या गोष्टी आहेत त्या राहिल्या आणि त्या राहिल्यामुळेच महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन कुठेतरी मागे पडलेली आहे. संघटना एकच आहे, संघटनेचे पदाधिकारी तेच आहे, संघटनेमध्ये कुठे दुफळ नाही, संघटनेच्या लोकांमध्ये दुफळ आहे. ही गोष्ट प्रत्येक संघटनेमध्ये किंवा प्रत्येक खेळामध्ये असू शकते, परंतु बॉक्सिंगमध्ये ही गोष्ट पहिल्यांदा होत आहे आणि याचं काहीतरी एक चांगलं फळ बाहेर निघेल. आता फळं निघताना जुने आणि नवीन या दोघांचा विचार केला झाला पाहिजे. आज यंग पिढी फार ॲग्रेसिव्ह आहे. आज तुम्ही बघता की 4G 5G 6G यावर लोक काम करत आहे. नेटवरून आपण इंटरनेटवरून आपण फार वायफायवर गेलेलो आहे. म्हणजे वायरलेस जमाना झाला. तर असे बॉक्सिंगमध्ये सुद्धा काही ब्लड असे आहेत जे ॲग्रेसिव्ह आहेत. ते काम करायला कुठेतरी जागा आणि प्लॅटफॉर्म शोधत आहे. महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेनी वरिष्ठांनी या सर्व गोष्टीचा विचार करावा, यंग जनरेशनला कुठेतरी संधी द्यावी आणि त्यांनी त्यांचं मार्गदर्शन ठेवावं. आणि त्या मार्गदर्शनाच्या अंतर्गत काही जर चुकत असेल तर यांना तुम्हाला बोलायचा अधिकार असतो. या अशा फळीमधून महाराष्ट्र नक्कीच या 2 वर्षामध्ये फार मागे आलेला आहे. आज महाराष्ट्राचा जर इतिहास बघितला तर भारताचा क्रीडा क्षेत्रातला पहिला पुरस्कार महाराष्ट्र बॉक्सिंगने दिलेला आहे. महाराष्ट्राची जर तुम्ही लिगेसी जर बघितली तर फार मोठी लिगेसी आहे आणि या लिगेसीला कुठे धक्का लागू नये म्हणून आजपर्यंत बॉक्सिंगचा कोणताही दुप्रचार हा तुमच्यासारख्या सर्व मीडियाच्या माध्यमातून बाहेर आलेला नाही. आणि आम्ही धन्यवाद देतो सर्व मीडियाला की तुम्ही बॉक्सिंगला सांभाळून घेतलं. बॉक्सिंग एक चांगला आणि क्रेझी खेळ आहे. म्हणजे आम्ही म्हणतो ना की बॉक्सिंग ही बॉक्सिंग नाही, बॉक्सिंग हे एक आर्ट आहे आणि ती आर्ट सर्वांना दाखवता येईल म्हणून हा योजनाबद्ध कार्यक्रम चालू आहे. नक्कीच या 1-2 महिन्यामध्ये त्याचं कुठे सोल्युशन येईल. वरिष्ठ त्यांच्यावर विचार करत आहेत. आमच्याकडे जे वरिष्ठ आहेत ते लोक करत आहेत. बाजू 2 बाजू नाही आहे, बाजू एकच आहे. फक्त तत्त्वाची लढाई चालू आहे आणि संविधानिक लढाईमध्ये ज्या काही नियम अटी शासनाने ठेवलेले आहे आणि कोर्ट कचेरीचा विषय असेल तर त्यांनी ठेवलेला आहे, तर त्यांचा आम्हाला मान सन्मान ठेवणं गरजेचं आहे. माननीय न्यायालय जे काही करतील त्याच्यावर आम्हाला राहावं लागेल. संघटना 2 नाही आहे म्हणून निर्णय एकच येईल. जो निर्णय येईल त्याला पुढे जावं लागणार आहे. त्याबद्दल आम्ही सक्षम आहोत आणि महाराष्ट्र बॉक्सिंगच्या मुलांना आणि प्रशिक्षक कोचेसला कुठेही धक्का लागू नये याची काळजी सर्वांची घेण्यात येत आहे. सर, जसं की आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये आपण महाराष्ट्र बॉक्सिंगबद्दलच बोलणार की महाराष्ट्र बॉक्सिंगमध्ये जे खेळाडू आहेत, महिला असतील किंवा पुरुष असतील, अतिशय आपलं हे दाखवण्यासाठी आपलं जे आर्ट, जसं आपण बोललं की बॉक्सिंग एक आर्ट आहेत, आर्ट दाखवण्यासाठी त्यांना व्यवस्थित प्लॅटफॉर्म मिळत नाही आहे. तर जर आपण येता जे 2 वर्ष आपण मागे गेलेलो आहोत तर त्याला पुढे आणण्यासाठी आणि बॉक्सरांना प्लॅटफॉर्म देण्यासाठी आपण काय करणार? आपण एक जबाबदार व्यक्ती आहात महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे, त्यासाठी हा प्रश्न घेतलेला आहे. चांगला प्रश्न आहे. तुम्ही खेळाडू होता, तुम्हाला स्वतःला माहीत आहे आणि भुसावळचे अनेक खेळाडू आहेत त्यांना माहीत आहे की खेळण्यासाठी किती मेहनत करावी लागते आणि त्या मेहनतीला कुठेतरी प्लस पॉईंट होण्यासाठी स्पर्धा होणं गरजेचं आहे. त्याची पहिली पायरी म्हटलं तर ही स्पर्धा. या स्पर्धेचं आयोजन करण्याचं मागचं उद्देशच ते आहे की तात्विक लढाई तात्विकच्या माध्यमातून चालू आहे. खेळाडूला खेळायला संधी मिळाली पाहिजे म्हणून आयोजनाने निमंत्रित आयोजक स्पर्धा व्हाव्या हा मुख्य उद्देश असतो. त्याचा पहिला जर कोणी पाय उचलला असेल तर बाळा मोरेंनी उचलला. बाळा मोरेंनी माझ्यासोबत वारंवार विनंती केली, वारंवार मागणी केली. तो मुंबईला माझ्याकडे 10 वेळा आला, कधी चंद्रपूरला आलेला आहे. मग कृष्णा सोनी हा पुढे आला,
की सर स्पर्धा तरी व्हायला पाहिजे. मग स्पर्धेला कुठे गालबोट लागता कामा नये म्हणून सर्व जबाबदारी BFI सोबत सुद्धा हात जोडून विनंती केली, रिव्ह्यू कमिटीला हात जोडून विनंती केली आणि सर्वांनी सहकार्य नक्की केलं आणि सहकार्य केल्यामुळेच या स्पर्धा चांगल्या आणि सुरळीत होत आहे. अशा स्पर्धा वारंवार व्हाव्या जेणेकरून आपल्या खेळाडूंना एक चांगला आर्ट, त्यांची बॉक्सिंग, त्यांची खेळ हे सर्व लोकांपर्यंत दिसलं पाहिजे आणि तो स्वतः त्यामध्ये फिट राहिला पाहिजे. याच्यावर आम्ही नक्की काम करतोय. अशा स्पर्धा आयोजन होत राहील नक्की. सर, एक शेवटचा प्रश्न घेईल मी तुम्हाला, की भुसावळमध्ये आपण जर बघितले ही टुर्नामेंट पहिल्यांदा एवढी मोठी टुर्नामेंट भुसावळ शहरामध्ये झालेली आहे आणि ऑलिम्पिक मेडलिस्ट सारखी बॉक्सर मेरी कॉम सुद्धा भुसावळमध्ये आलेले आहेत. हा एक ऐतिहासिक क्षण भुसावळसाठी झालेला आहे. तर भुसावळवासियांसाठी आपण काय संदेश देणार? भुसावळवासियांसाठी बॉक्सिंगला प्रमोट करावं. बॉक्सिंगला खरंच चांगली सहकार्याची तुमची सर्वांची भूमिका राहिलेली आहे. भुसावळ हा बॉक्सिंगसाठी नवीन नाही. भुसावळमध्ये अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू निघालेले आहे. बाळा मोरेसारखा खेळाडू ज्यांनी विजेंदरसारख्या खेळाडूला टप दिलेली आहे. तो काळ होता, त्यामध्ये जर त्याला थोडंसं सहकार्य मिळालं असतं, त्याच्या मागे फिडिंग असतं तर तो सुद्धा विजेंदरसारखाच खेळाडू असता. खरारे, कालीचरण खरारे आणि खरारे फरारेचे 2 खेळाडू आणि अनेक असे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे जे या भुसावळला घडलेले आहे. सेंट्रल रेल्वेचं मुख्य गड राहिलेलं आहे. बाळा मोरेसारखा ॲक्टिव्ह असा धावपळीचा धडपडीचा एक कार्यकर्ता आम्हाला बॉक्सिंगला मिळालेला आहे. संघटनेच्या वतीने काम करत आहेत. अशा वेळेस माझं फक्त भुसावळवाल्यांना एवढंच म्हणणं राहील की बॉक्सिंगसाठी हेवा भावा सर्व बाजूला ठेवावा. बॉक्सर आणि बॉक्सिंगची रिंग बघावी आणि सर्व एकत्रित येऊन काम करावं. महाराष्ट्रामध्ये भुसावळचा खेळाडू हा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाला बघितला जात होता. तो परत बघायला आणण्यासाठी भुसावळ आणि जळगावच्या सर्व लोकांनी खेळाडूला नक्की सहकार्य करावं. छोटे मोठे आयोजन होत असेल तर नक्की त्यांना आर्थिक स्पॉन्सरशिप म्हणून सहकार्य करावे जेणेकरून खेळाडूंना कुठेतरी प्लॅटफॉर्म मिळेल. आज तुम्ही जर बघत असेल या स्पर्धेला आयोजकाला सर्वांना ट्रॅकसूट आहे. आयोजकांनी मेहनत केली, स्पॉन्सरशिप आणली आणि सर्व आयोजकाला ट्रॅकसूट दिले. सर्व खेळाडूला आलेले सर्व 450 खेळाडूंना सर्वांना टी-शर्ट दिलेले आहे. आयोजकांनी प्रयत्न केले, स्पॉन्सरशिप आणली म्हणून ती मिळालं. कॅश प्राईजचा त्यांनी प्रयत्न केला परंतु कॅश प्राईज होऊ शकली नाही. जर कॅश प्राईज जर झालं असतं तर कॅश प्राईजसुद्धा खेळूंना मिळाले असते. आज 80 बाऊट या फायनल्समध्ये खेळत आहेत. म्हणजे बाऊट्सच्या क्वालिटीसुद्धा चांगल्या होत्या आणि स्पर्धासुद्धा चांगल्या होत्या. या लेवलच्या स्पर्धा होण्यासाठी भुसावळच्या लोकांनी पुढे यावं. काही लोकांचे मन दुखू शकतात, त्यांनी मन मिळवावं आणि स्पर्धेला पुन्हा सहकार्य करावं. धन्यवाद. आपण डॉक्टर राकेश तिवारी यांच्यासोबत आपण चर्चा केलेली आहे. महाराष्ट्र बॉक्सिंगबद्दल असतील, भुसावळ बॉक्सिंगबद्दल असतील, बऱ्यापैकी स्पष्टीकरण त्यांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बॉक्सिंगला प्रतिसाद द्यावा अशी त्यांची एक संदेश भुसावळकरांना दिलेला आहे. अशी ही जी स्पर्धा या ठिकाणी होत आहे ती ऐतिहासिक क्षणामध्ये दर्ज झालेली आहेत. कारण की भुसावळमध्ये पहिल्यांदा नॅशनल बॉक्सिंग या ठिकाणी होत आहेत आणि त्यासाठीच महाराष्ट्राचे जितकेही बॉक्सिंग असोसिएशनचे पदाधिकारी असतील त्यापैकी एक अधिकाऱ्यांशी आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे आणि मी त्यांना या ठिकाणी बॉक्सिंगची भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढील बॉक्सिंगची जे माहिती असेल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. आपण बघत राहा MH19 न्यूज. ब्युरो चीफ जोय सय्यद सोबत मी शिकान वानकडे. धन्यवाद.